जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि रोचक असा आहे. विषय काय तर खरोखर भूतांची जत्रा भरते का? आता तुम्ही म्हणाल भूतांचा विषय एकदम कस काय मध्ये निघाला बुवा? विषय असा झाला की काही महाराष्ट्रामधील मंदिरं अशी आहे, काही दैवत अशी आहे की ज्या मंदिरांच्या बाबतीमध्ये अशा आख्यायिका सांगण्यात येतात की तिथे देवाच्या मंदिराच्या जवळ भूतांची यात्रा सुद्धा भरते. आणि जो कोणी ह्या भूतांच्या यात्रेला पाहतो तो व्यक्ती जिवंत घरी वापस येत नाही किंवा त्याचा मृत्यू होतो किंवा त्या व्यक्तीसोबत काहीतरी मोठी दुर्घटना घडते. मग यावरती माझ्या काही शिष्यांनी मला प्रतिप्रश्न केले की गुरुजी, खरोखर भूतांची यात्रा कलियुगामध्ये भरणं शक्य आहे का? आजच्या विज्ञानवादी युगामध्ये सुद्धा भूत प्रेत पिशाच्च हे त्या ठिकाणी यात्रा भरवतात, म्हणजे नेमकं काय करतात? आणि जर ही यात्रा भरत असेल तर ही यात्रा आपण बघू शकतो का? जर ही कथा खोटी असेल तर यामागं नेमकं काय प्रयोजन असावं? त्यासाठी आज हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. आणि निमित्त सुद्धा आज आपण कालभैरव जयंतीचं घेतलेलं आहे. बघा, असे तर अनेक मंदिरं भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. काही देवींची आहे, काही राक्षसांची आहे, तर काही देवांची आहे. पैकी आजचं उदाहरण आपण घेणार आहोत ते म्हणजे नगर जिल्ह्यामधील आगडगावचं. आगडगावमध्ये त्या ठिकाणी असणारं श्री काळभैरव मंदिर. या मंदिराच्या बाबतीमध्ये अशी आख्यायिका सांगितली जाते की काळभैरव जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी श्री काळभैरवाची यात्रा भरते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मध्यान्ह रात्रीला त्या ठिकाणी भूतांची यात्रा भरते. आता नेमकं हे जे आगडगावचं मंदिर आहे, पहिले याबद्दल थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्या भूतांच्या यात्रेची वास्तविकता जाणून घेणार आहोत. बघा, आगडगावला असणारं काळभैरव मंदिर, हा काळभैरव त्या ठिकाणी कसा प्रगट झाला याबद्दल एक जुनी दंतकथा आहे. असं म्हणतात की आगडगाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, या संपूर्ण परिसराला गर्भगिरीचा परिसर म्हणून ओळखलं जायचं. गर्भगिरी जो पर्वत आहे, ज्या पर्वताच्या जवळपासच नवनाथांनी समाध्या घेतल्या, श्री मोहटादेवी रेणुका मातेने अवतार घेतला, हा सर्व गर्भगिरीचा परिसर. याच परिसरामध्ये असणारं आगडगाव. आणि गर्भगिरी परिसर हा छोटा मोठा नसून तो तब्बल अनेक विस्तीर्ण असा प्रदेश म्हणून ख्यात पावलेला आहे. अशा ह्या गर्भगिरीच्या परिसरामध्ये आगडगावमध्ये 3 राक्षसांनी जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली होती. हे 3 राक्षस कुठले कुठले तर यापैकी एक होता आगडमल, दुसरा होता देवमल आणि तिसरा होता रतडमल किंवा रतनमल. आता हे ज्या राक्षसांची नावं आपण ऐकली तर या ठिकाणी मला असं सुद्धा वाटतं की हे त्या ठिकाणचे राक्षस असावे किंवा त्या ठिकाणी असणारे राजपूत योद्धे सुद्धा असू शकतात की जे अतिशय जास्त जुलमी होते, जाचक होते आणि ज्याने जनतेला त्या ठिकाणी सडोकी पळो करून सोडलं होतं. जसं बघा, कार्तवीर्य म्हणजे सहस्रार्जुन हा स्वतः राजा होता, तो राक्षस नव्हता. रावणांचा जो इतिहास आपण पाहिला, लंकेचा राजा रावण हा सुद्धा त्या ठिकाणी असणारा महर्षीचा पुत्र होता. त्याची आई राक्षसी असली तरी पिता मात्र त्या ठिकाणी त्याचा महर्षी होता. म्हणजेच त्या ठिकाणी अर्ध ब्राह्मण आणि अर्ध राक्षस असा रावण. तर त्या ठिकाणी असणारा सहस्रार्जुन हा पूर्ण क्षत्रिय असून सुद्धा त्याचे गुण राक्षसी होते. तसंच या ठिकाणी आपल्याला देवमल, रतनमल आणि आगडमल यांच्या बाबतीमध्ये जाणवतं. मल आडनाव जास्त करून जे त्या ठिकाणी मल्ल असतात, पहिलवान असतात, त्यांना सुद्धा लावण्यात येतं. आणि बहुतांशी प्रमाणामध्ये जे शूरवीर त्या ठिकाणचे राजपूत राजे होते त्यांना सुद्धा लावण्यात येतं. मग त्यांना आपण त्या ठिकाणी शूर राजे समजूया, जे जुलमी होते, प्रजेवर अत्याचार करत होते किंवा ते राक्षस होते, काहीही समजा, परंतु त्यांची प्रवृत्ती राक्षसी होती, एवढं मात्र खरं. या 3 राक्षसांनी जनतेवरती अत्याचार सुरू केले. जनता त्राहीमाम झाली आणि शेवटी त्रासलेल्या जनतेने त्या ठिकाणी काळभैरवनाथाला साकडं घातलं. या काळभैरवनाथाला साकडं घालणाऱ्यांपैकी एक प्रमुख भक्त होता, जो त्या ठिकाणी गुराख्याचं काम करायचा. म्हणजे जनावरं घेऊन गर्भगिरी पर्वताच्या त्या परिसरामध्ये हिंडायचं, तिथे जनावरांच्या चाऱ्या पाण्याची सोय करायची, पुन्हा येऊन आपल्या संसाराची कामं निपटायची आणि कालभैरवनाथाचं चिंतन सुरू ठेवायचं, असा त्याचा दिनक्रम होता. एके दिवशी काळभैरवनाथाला या भक्ताची दया आली आणि काय आश्चर्य, एका वृद्ध व्यक्तीचं रूप घेऊन त्या ठिकाणी काळभैरवनाथ ह्या गुराख्यासमोर प्रगट झाले. गुराखी त्या ठिकाणी जनावराला चारण्यासाठी सोडून दिलेलं होतं. जवळ एक कोरडी विहीर होती, ज्या विहिरीला अजिबात पाणी नव्हतं आणि त्या ठिकाणी हे गुराखी बसून स्वतःची भाकरी खात होते. त्या ठिकाणी काळभैरव गेले आणि बोलू लागले की बाबांनो, मी पांथस्थ आहे, म्हणजेच प्रवासी आहे, भुकेलेलो आहे, मला अन्न द्याल का? आणि त्या ठिकाणी गुराख्यांनी अतिशय आनंदाने स्वतःच्या जवळची भाकरी सोडून ती काळभैरवनाथांना दिली.
आता पाहता तर काय, भाकरीवरती ना चटणी आहे, ना मीठ आहे, ना कुठली भाजी आहे. गरीब गुराखी ते त्यातल्या त्यात ह्या राक्षसांमुळे पछाडलेले. मग त्यांच्याजवळ कुठली आली आहे भाजी, कुठली आली आहे चटणी, कुठली आलंय त्या ठिकाणचं कालवण. अशा परिस्थितीमध्ये काळभैरवाने एक चमत्कार केला. ते म्हणाले, पलीकडे असणाऱ्या गाईचं दूध काढून आणा आणि त्यासोबत आपण भाकरी खाऊया. आता गुराखी आश्चर्यामध्ये पडले. त्याचं कारण असं, ज्या गायीकडे काळभैरवाने बोट करून दाखवलं होतं ती गाय त्या ठिकाणी वांझ होती, म्हणजे त्या गायीला दूध नव्हतं, ती गाय गर्भार नव्हती आणि तिला दूध येणं शक्य नव्हतं. आता हा म्हातारा बाबा तर सांगतोय की त्या गायीचं दूध काढा, मग आता दूध निघेल की नाही. साशंकित मनाने गुराखी काळभैरवाच्या वचनावरती विश्वास ठेवून गेला आणि त्याने गायीच्या स्तनांना म्हणजेच गायीच्या सडाला हात लावला. आणि काय आश्चर्य, भैरवाच्या कृपेमुळे गायीच्या सडांमधून दुधाची धार वाहू लागली आणि सर्वांचं पोट भरेल एवढं मोठं दूध त्या गायीने त्यावेळेला दिलं. सर्वांनी पोटभर जेवण केलं. गुराख्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की बाबा, हा समोरचा म्हातारा व्यक्ती नेमका आहे तरी कोण? भूत आहे, पिशाच्य आहे की देव आहे? कारण यांनी सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी वांझ गायीला दुधाचा पाना फुटला. नक्की हा व्यक्ती कोणीतरी सिद्ध असला पाहिजे. थोड्या वेळानंतर पाणी प्यायचं होतं. गुराख्यांच्या जवळ स्वतःला पुरेल एवढंच पाणी होतं. त्यावरती तो काळभैरव स्वरूपी म्हातारा व्यक्ती म्हटला, पलीकडे असणाऱ्या कोरड्या विहिरीमधून पाणी काढा. आता मुलांना वाटलं की कोरड्या विहिरीला पाणी कसं काय येईल, परंतु जो त्यातला खरा सद्भक्त गुराखी होता त्याने विचार केला, जर सड्या गायीच्या म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या वांझ गायीच्या स्तनांमधून दूध येऊ शकतं तर या विहिरीला सुद्धा पाणी लागेल. आणि जाऊन त्याने बघितलं तर काय आश्चर्य, कोरडी ठण्ण असणारी विहीर त्या ठिकाणी पाण्याने डबाडब भरलेली होती, तुडुंब भरलेली होती. आणि या तुडुंब भरलेल्या विहिरीमधून त्या गुराख्याने पाणी काढलं आणि सर्वांनी आपली तृष्णा म्हणजेच तहान शांत केली. त्यानंतर त्यांनी हात जोडून कालभैरवाला विनंती केली की महाराज, तुम्ही कोण आहात? तुम्ही देव, गंधर्व, पुरुष, तुमची आम्हाला ओळख सांगा. आणि काळभैरवाने स्वतःचं दिव्य स्वरूप प्रकट करून त्यांना दर्शन दिलं आणि आशीर्वाद दिला की माझी कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती राहील, आता मी वापस जातो. त्यावरती गुराख्याने विनंती केली, महाराज, तुम्ही आमच्या गावाला चरणस्पर्श दिलेलाच आहे, तर या ठिकाणी जे 3 दैत्य आहे यांनी आम्हाला त्राहिमाम करून सोडलेलं आहे. कृपया त्यांचा निपात करा, त्यांचा परिपात करा, त्यांचा वध करा आणि कायमस्वरूपी आगडगावमध्ये तुम्ही रहिवास करा. आणि या गुराख्याच्या विनंतीला मान देऊन काळभैरवांनी गावामध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी असणाऱ्या आगडमल, देवमल आणि रतनमल या 3 राक्षसांना आवाहन दिलं. भयंकर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये 3ही दैत्य पराभूत झाले आणि त्यांचा शिरच्छेद होणार होता. परंतु शिरच्छेद होण्याच्या आधी दैत्यांनी काळभैरवाला वरदान मागितलं. कुठलं वरदान मागितलं? दैत्य हात जोडून म्हटले, हे देवादिदेवा काळभैरवा, तू शिवाचा अवतार आहेस, तुझ्या हातून आम्हाला मोक्ष मिळत आहे, ही आमची पुण्याची बाजू. पण आमची एक इच्छा पूर्ण कर की तुझ्या दर्शनाच्या आधी आमचं दर्शन घडावं, तुझ्यासोबत आमचं नाव सुद्धा या ठिकाणी अजरामर व्हावं, एवढाच आम्हाला आशीर्वाद दे. आणि तथास्तु म्हणून काळभैरवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि आज्ञा दिली की मला या गावामध्ये राहण्यासाठी स्थान तयार करा, म्हणजेच मंदिर तयार करा. आणि असं म्हणतात की या 3ही बंधू राक्षसांनी मिळून अवघ्या रात्रीमधून प्रथम सूर्याचा किरण पडण्याच्या आधी हे संपूर्ण हेमाडपंथी मंदिर काळभैरवाचं तयार केलं, जे आगडगावमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या ठिकाणी मग 3ही दैत्यांनी स्वतःचं आत्मबलिदान दिलं आणि आजही मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्याला आगडमल, देवमल आणि रतडमल किंवा रतनमल यांची मस्तक स्वरूपामध्ये शिळा पाहायला मिळते. प्रथम त्यांचं दर्शन घेऊन नंतर माता जोगेश्वरी आणि काळभैरवनाथ यांचं दर्शन मंदिरामध्ये घेतलं जातं. दुसरा विषय म्हणजे या मंदिराला 24 पिढ्यांचा इतिहास आहे. असं म्हणतात की जो कोणी महंत ह्या मंदिराची पूजापाती करेल त्याला मंदिराच्या प्रांगणामध्येच समाधी देण्याची पद्धत आहे. आणि अशा अर्वाचीन जुन्या अशा एकूण 24 समाध्या आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ की 24 पिढ्यापूर्वीपासूनचं हे दैवत आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच ह्या 24 पिढ्यांचा जर आपण इतिहास काढला तर जवळपास इसवी सनाच्या काळामध्ये हे मंदिराचे बांधकाम झालेलं असावं असा आपण अंदाज लावू शकतो. पुढचा विषय म्हणजे या मंदिराच्या बाहेर कोपऱ्यामध्येच त्या ठिकाणी आपल्याला वीरगड आणि सतीशिळा बघायला मिळते, जी सध्या अर्धवट स्वरूपामध्ये जमिनीत दाबलेली आहे.
हा वीरगळ कोण, ही सती कोण? तर ज्या वेळेला ह्या मंदिराचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू होतं, तर त्या काळामध्ये अशी पद्धत होती की मंदिराचं बांधकाम ढासळू नये यासाठी काही व्यक्ती स्वतःचं आत्मबलिदान मंदिरामध्ये द्यायचे. अशाच पद्धतीनुसार स्वतःच्या दैवतासाठी त्या गावातील एका पुरुषाने आणि त्याच्या धर्मपत्नीने स्वतः त्या ठिकाणी जे मंदिराचा पाया खंदन सुरू होता, तर त्या पायामध्ये स्वतःचं आत्मबलिदान देऊन स्वतःचा आत्मा ह्या मंदिराला लावला. त्यांचंच स्मारक वीरगळ आणि सतीशिळेच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ह्या वीराचं आणि सती मातेच्या हाताचं दर्शन घेऊन नंतर भाविक कालभैरवाचं दर्शन घेतात. असा अतिशय रोचक हा त्या ठिकाणचा इतिहास आहे. ही झाली सर्व त्या ठिकाणी अवताराची बाजू. आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. भूतांची जत्रा भरते म्हणजे नेमकं काय? बघा, असं म्हणतात काळभैरवाची जत्रा संपली की त्याच रात्री तिथे भूतांची जत्रा भरते. दिवसभर असणारा गजबजलेला यात्रेचा परिसर रात्री अगदी निर्मनुष्य होतो. संध्याकाळी 7 वाजेनंतर त्या ठिकाणी काळं कुत्र सुद्धा भटकायला जात नाही. अगदी शुकशुकाट केला जातो आणि सर्व ग्रामस्थ आपापल्या घरामध्ये बसून गावामध्येच त्या ठिकाणी हरिपाठ भजनाचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतात. मंदिर परिसराकडे कोणीही फिरकत नाही. त्याचं कारण असं सांगण्यात येतं की त्या ठिकाणी म्हणे रात्री दिवट्या फिरतात, भूते खेळतात आणि त्यांच्या नाना प्रकारच्या भूतचेष्टा ह्या मंदिराच्या प्रांगणामध्ये चालतात आणि जो कोणी व्यक्ती हे बघतो तो म्हणे पुन्हा जिवंत वापस घरी येत नाही. याचं अनेक वेळेला परीक्षण करण्यात आलं बरं का. एके वेळेला गावातील काही तरुण पुरुषांनी भूतांच्या यात्रेच्याच दिवशी कालभैरव मंदिरामध्ये भजन कीर्तन ठेवण्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्याची 2 कारणं होती की जर भजन कीर्तन सुरू असताना त्या ठिकाणी भूतचेष्टा म्हणजे भूतांची यात्रा खरोखर भरली तर ती आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघता येईल. शिवाय मंदिराच्या आतमध्ये बसून आपण भजन करत आहोत त्यामुळे भूतांचा त्रासही आपल्याला होणार नाही. परंतु ही योजना साप त्या ठिकाणी फेल गेली बरं का, निकामी झाली. म्हणजे काय झालं, भजनी मंडळ करायला जी तरुण मंडळी तिथे गेली होती, भजनी मंडळाने स्वतःची वाद्य ठेवली, टाळ झांज हातात घेतल्या, त्या ठिकाणी मृदंग कडाडू लागला आणि एकाएकी त्या ठिकाणी दिवा चमकू लागला, वीज गेली आणि मृदंगाचं त्या ठिकाणी असणारं पातं फुटलं. बघा, एवढं कडक असणारं त्या ठिकाणी चांबड्याचं पातं एका झटक्यामध्ये फाटलं आणि मग ह्या तरुणांना मात्र तिथे भीती वाटली. हे तरुण तिथून वापस आले. हा झाला पहिला प्रकार. त्यानंतर दुसरा एक प्रकार सांगण्यात येतो की 1994 किंवा 95च्या काळामध्ये काही तरुणांनी त्या ठिकाणी संपूर्ण गावाला जमवून त्या ठिकाणी चित्रपट दाखवण्याची योजना आखली की त्या काळामध्ये पांढरा पडदा लावला जायचा आणि त्याच्यावरती झोत टाकून चित्रपट दाखवला जायचा खेड्यापाड्यांमध्ये. असा चित्रपट आपण तिथे दाखवू जेणेकरून संपूर्ण गावातील लोक तिथे बसतील आणि भूतं जर आलीच तर आपण त्यांना उघड्या डोळ्यांनी बघूया. म्हणजेच काय, खरोखर भूतांची यात्रा भरते की नाही याचं परीक्षण करूया असं काही जणांनी पुढाकार घेऊन ठरवलं. झालं, गावातील मंडळी तिथे पिक्चर बघण्यासाठी गेली, चित्रपट पाहण्यासाठी गेली. यांनी सुद्धा पडदा लावला, परंतु एकाएकी तिथेच्या पडद्यामध्येच बिघाड निर्माण झाला आणि चित्रपट त्या ठिकाणी यांना दाखवता नाही आला. शिवाय इतक्या जोरामध्ये त्या ठिकाणी वादळ निर्माण झालं की एवढ्या जोरात वादळामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये इथे काहीतरी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी घडत आहे, पारलौकिक घटना घडत आहे हे संपूर्ण ग्रामस्थांना जाणवलं आणि सर्वांनी तिथून घरी निघून येण्यामध्येच स्वतःची भलाई समजली. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये सुद्धा काही तरुणांनी त्या ठिकाणी रात्रभर जाऊन गस्त घालण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच जाऊन जागरण करायचा प्रयत्न केला की आपण रात्रभर जागूया, भूतं दिसली तर बघूया, सत्य परिस्थिती आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करूया. आणि काय आश्चर्य, रात्री 12 वाजेच्या दरम्यान सर्वच्या सर्व तरुण मुलांना गाढ झोप लागली. ते थेट सकाळीच उठले. रात्रभर तिथे काय घडलं हे कोणाच्याही लक्षात नव्हतं, कारण त्यांचा डोळाच उघडला नव्हता. एवढ्या मोहनिद्रेमध्ये ते त्या ठिकाणी गेले होते. याशिवाय आणखीन एक कथा येते की एक काळभैरवाचा सद्भक्त, खरा भक्त त्या ठिकाणी रात्री झोपायला थांबलेला असताना त्यांनी जेव्हा डोळे उघडले तर रात्री झोपलेला होता काळभैरव मंदिराच्या परिसरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी तो स्वतःला बघतो तर काय, तो उंच डोंगराच्या पठारावरती सापडला. म्हणजेच त्या मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटर दूर एवढ्या अंधारामध्ये त्याला नेमकं कोणी नेऊन ठेवलं याचं कारण कोणालाही कळालेलं नाही. याशिवाय असं सांगतात की 5 ते 6 पिढ्यापूर्वी त्या गावातीलच एका भक्ताची त्या ठिकाणी तेलाची घागर म्हणा किंवा तेलाची कॅटली म्हणा ही मंदिर परिसरामध्ये विसरली. हा भक्त त्या ठिकाणी ती कॅटली घेण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी त्याला संपूर्ण दिवट्या घेऊन भूते नाचताना दिसली. आता भूतांना बघून हा भक्त घाबरला
परंतु त्या ठिकाणी काळभैरव प्रगट झाले. त्यांनी ती कॅटली त्याला वापस दिली. कॅटली असो किंवा त्या ठिकाणी असणारी दुधाची घागर असो ती वापस दिली. तेलाची दुधाची काय असेल ते भांडं वापस दिलं आणि सांगितलं, तू जे इथं भूतचेष्टा बघितली ही कोणालाही सांगू नको. जर तू सांगितली तर तुझा मृत्यू होईल. तो भक्त वापस आला. 5 ते 6 वर्ष त्यांनी ही घटना कोणालाही सांगितली नाही. परंतु 5-6 वर्षानंतर त्याच्या मनात आलं की आता आपण ही घटना सर्वांना सांगावी. त्याने घरातील व्यक्तींना ती घटना सांगितली, काही मित्रमंडळींना, ग्रामस्थांना ती घटना सांगितली आणि काहीच वेळामध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजेच भैरवाचं वचन खरं ठरलं. आणि या घटनेमुळे कुठेतरी एक दबदबा निर्माण झाला. त्यामुळे गावकरी सहसा या ठिकाणी विषाची परीक्षा घेऊ नये या उक्तीप्रमाणे, म्हणीप्रमाणे भूतांची जत्रा पाहायचा अट्टहास करत नाहीत. आता आपण याच्या वास्तविकतेकडे वळणार आहोत बघा, की खरोखर आजच्या युगामध्ये असं घडणं शक्य आहे का? तर बघा, भूतांची यात्रा भरणं हे त्या ठिकाणी तात्विकदृष्ट्या अजिबातच शक्य नाही. म्हणजे भूते त्या ठिकाणी येऊन स्वतःचे स्टॉल लावत असतील, दुकानं लावत असतील किंवा पोत घेऊन खेळत असतील किंवा तिथे काहीतरी जत्रा भरवत असतील, ही त्या ठिकाणची एक दंतकथाच आहे. परंतु त्या ठिकाणी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी 100% घडतात. हे स्वतः सुद्धा मी ध्यान अवस्थेमध्ये चिंतन करून बघण्याचा प्रयत्न केला. मला सुद्धा त्या ठिकाणी त्या अनुभूती प्राप्त झाल्या. आता काही लोक म्हणतील की तुम्हाला बसल्या बसल्याच कशा अनुभूती प्राप्त होतात? तर जो व्यक्ती समाधी लावतो, जो मेडिटेशन करतो, ज्याची खऱ्या गुरुवरती श्रद्धा असते आणि ज्याला थोडंफार सूक्ष्म जगातील कळतं, त्या सर्वांना कळत असेल की मी नेमकं काय बोलतोय. समाधी अवस्थेमध्ये आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा छडा लावायचा प्रयत्न करतो तर त्या गोष्टी अनुभूती, त्या गोष्टीच्या व्हायब्रेशन आपल्यापर्यंत पोहोचतात. तशा मला सुद्धा पोहोचल्या. त्या अशा पोहोचल्या की त्या ठिकाणी खरोखरची भूतपिशाच नाचत नाहीत, परंतु भैरवाचे जे काही त्या ठिकाणी असणारे गण आहेत. हे गण कुठले? यक्ष देवता, गंधर्व देवता, किन्नर देवता, अप्सरा, मातृका, योगिनी यांची शक्ती त्या ठिकाणी कार्यरत होते आणि ही शक्ती त्या वातावरणामध्ये वलयांकित स्वरूपामध्ये फिरायला सुरुवात करते. वलयांकित म्हणजे वर्तुळाकार स्वरूपामध्ये. आता त्या ठिकाणी ज्या पद्धतीनुसार एखादी रास रचली जाते, रास म्हणजे राधाकृष्णाने जो खेळ खेळला ती रास, अशी ही पारलौकिक गोष्टींची त्या ठिकाणी रास क्रीडा चालते. आणि ही क्रीडा त्या ठिकाणी ज्याच्या नशिबात आहे किंवा ज्याला दैवीय दृष्टी आहे असा व्यक्ती उघड्या डोळ्यांनी सुद्धा बघू शकतो. पायाळू असणाऱ्या व्यक्तीमध्ये ही भूतचेष्टा बघण्याची क्षमता अधिक असते. तर सर्वसामान्य व्यक्तीचा जर त्या ठिकाणी थर्ड आय म्हणजे तिसरा डोळा उघडा झाला असेल, दिव्य दृष्टी ओपन झाली असेल, तो सुद्धा ह्या गोष्टी बघू शकतो. आणि ध्यानी, मुनी, संत लोक किंवा मेडिटेशन करणारे साधक किंवा दैवीय अनुभूती प्राप्त करणारे साधक ध्यान अवस्थेमध्ये बसून सुद्धा ही लीला क्रीडा बघू शकतात. तर त्या ठिकाणी असणाऱ्या दिवट्या फिरायचा नाच असेल किंवा इतर काही वाद्य वाजत असतील, ही सर्व त्या ठिकाणी भूतांची करामत नसून योगिनी, गंधर्व, यक्ष, अप्सरा आणि त्या ठिकाणी असणारी भैरवाची गण यांची करामत आहे. कारण ज्या ठिकाणी स्वतः भैरव आहे तिथे भूत येऊ शकत नाही. भैरव हा भूतांचा अधिपती आहे हे मी मान्य करतो, तरी सुद्धा भूतांची जी शक्ती आहे ती भैरवासमोर टिकाव धरू शकत नाही. हे भैरवांच्या गणांची लीला असते आणि ही कलियुगामध्ये सुद्धा घडू शकते किंवा घडते. अशी अनेक मंदिरं आहे जिथे अशा प्रकारच्या लीला आपल्याला बघायला मिळतात, परंतु उघड्या डोळ्यांनी ह्या लीला बघणं शक्य नसतं. आणि त्यासोबतच मनुष्याचा जन्म हा त्या ठिकाणी असणारा मृत्यू लोकाशी संबंधित आहे. तर त्या ठिकाणी असणारी भूतचेष्टा ही पितृलोकाशी संबंधित असते. त्या ठिकाणी असणारी यक्ष, गंधर्व यांची जी काही लीला आहे ती देवलोकाशी संबंधित असते. प्रत्येक लोकाचा त्या ठिकाणचा विभाग वेगळा असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये विनाकारण हात टाकून नियतीच्या नियमामध्ये किंवा निसर्गाच्या नियमामध्ये, दैववादाच्या नियमामध्ये हस्तक्षेप न केलेलाच बरा. तर आज सुद्धा ही घटना घडते हे मी स्वतः मान्य करतो, परंतु ती भूतांची लीला नसून ती त्या ठिकाणच्या गणांची लीला असते. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती, घंटीच्या चिन्हावरती प्रेस करा. म्हणजेच कुठलाही व्हिडिओ पहिले टाकल्यास त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम ते आपल्याला मिळेल. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.